नमस्कार मित्रांनो, मी तेजस तुमच्या श्रीपतील एज्युकेशन कन्सल्टन्सी येथे स्वागत करतो। तर आपण आज महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये किती कट ऑफ राहणार आहे 2025 ला हे बघणार आहोत। तर महाराष्ट्रामध्ये टोटल कॉलेज 22 आहे आणि 2025 या वर्षी एक कॉलेज ऍड झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगर येथे। तर टोटल सीट्स किती आहे? टोटल सीट्स आपल्याकडे 3370 सीट्स आहे। तर आता आपण याचे एक्सपेक्टेड कट ऑफ कॅटेगरी वाईज पाहणार आहोत। सर्वात आधी जर तुमचा 475 आणि 485 याच्यामध्ये तुमचा मार्क असेल आणि स्टेट मेरिट लिस्ट 7300 ते 7400 असेल, तर जनरल कॅटेगरी मध्ये असेल तुम्ही तर तुमचा सीट तुम्हाला मिळू शकते। यापुढे कट ऑफ 475 ते 485 असेल आणि स्टेट मेरिट लिस्ट 7500 असेल आणि ओबीसी कॅटेगरी असेल तर तुम्हाला सीट मिळू शकते। यापुढे एससीबीसी कॅटेगरीसाठी कट ऑफ 475 ते 485 आणि स्टेट मेरिट लिस्ट 7500 याच्या जवळपास असणार आहे। यापुढे विजे कॅटेगरीसाठी 460 ते 470 इतक्या मार्कामध्ये आणि स्टेट मेरिट लिस्ट 8950 ते 9000 इतका असेल तर तुमची सीट पक्की आहे। यापुढे एनटीबी कॅटेगरीमध्ये कट ऑफ 445 ते 455 मार्क्स आणि स्टेट मेरिट लिस्ट 11700 ते 11800 इतकी राहणार आहे। पुढे वाढण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की अदर स्टेट्समध्ये जसे की केरला, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, महाराष्ट्र येथे तुम्हाला जर प्रायव्हेट डीन कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर आमच्याकडे पॅकेज स्टार्ट होत आहे किमान 12 लाखापासून। तर तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा लागेल। याची मिनिमम क्रायटेरिया जनरलमध्ये 144 मार्क्सचा प्लस पाहिजे आणि रिसर्चमध्ये 113 मार्क पाहिजे। यापुढे एनटीसी कॅटेगरी मध्ये 475 ते 485 आणि स्टेट मेरिट लिस्ट अराउंड 750 इतका राहील। त्यानंतर एनटीटी कॅटेगरीमध्ये स्कोर 470 ते 480 आणि स्टेट मेरिट लिस्ट 7300 ते 7400 इतका कट ऑफ राहील। त्यानंतर एससी कॅटेगरीसाठी 425 ते 435 आणि स्टेट मेरिट लिस्ट 14550 ते 14650 इतका कट ऑफ राहणार आहे। ज्यापुढे एसटी कॅटेगरी म्हणजे 320 ते 330 मार्क आणि स्टेट मेरिट लिस्ट 26900 ते 27000 इतका एक्सपेक्टेड कट ऑफ राहणार आहे। तर आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी आणि कन्सल्टन्सी घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि जे आम्ही लिंक दिली आहे तिच्यावर तुम्ही